माझी नाही झालीस तर कुणाचीच होऊ देणार नाही. पुण्यात खळबळजनक प्रकार. पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात एका 21 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर झालेल्या भीषण ऍसिड हल्ला प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. तू माझी नाही झालीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही अशा विकृत आणि एकतर्फी भावनेतून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अत्यंत वेगानं तपास यंत्रणा गतिमान केली आहे. अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत थेट शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकातील हुबळी येथून आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांच्या अत्यंत वेगवान कामगिरीचं सर्व स्तरांतून कौतुक होत असलं तरी या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि तरुणाईमधील वाढती हिंसक प्रवृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. काय होतं हे प्रकरण? हा हल्ला नेमका कधी, कसा आणि कुठे करण्यात आला? आरोपीच्या मनात नेमका कसल्या प्रकारचा राग होता? या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी आहे की पीडित 21 वर्षीय तरुणी ही मूळची परराज्यातील असून ती पुण्यामध्ये उपजीविकेसाठी आली होती. पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये ती काम करत होती. काही काळापूर्वी तिची ओळख आरोपी श्रीराम मधुसरणवर याच्याशी झाली होती. आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असून तोही पुण्यातच मजुरी किंवा तत्सम काम करत होता. ओळखीचं रूपांतर हळूहळू जवळीकीत झालं होतं, परंतु काही कारणास्तव त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर तरुणीनं आरोपी श्रीराम यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात तरुणीची ओळख आदर्श पांडे या तरुणाशी झाली. ते दोघेही एकमेकांच्या संमतीनं ताडीवाला रोड परिसरातील एका खोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू लागले. हीच गोष्ट आरोपी श्रीराम यांच्या मनाला लागली होती. आपली प्रेयसी आपल्याला सोडून दुसऱ्या एका तरुणासोबत एकत्र राहते हा विचार त्याला सहन होत नव्हता. त्यातून त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली आणि त्यानं तरुणीला कायमचं विद्रूप करण्याचा भयानक कट रचला. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण थरार पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ताडीवाला रोडवर घडलाय. पीडित तरुणी आणि तिचा मित्र आदर्श हे दोघेही हॉटेलमध्ये आपलं काम संपवून घराच्या दिशेनं पायी चालले होते. मध्यरात्रीनंतर रस्ते निर्मनुष्य झाले होते. याचाच फायदा घेण्याची तयारी आरोपीनं आधीच केली होती. तो एका प्लास्टिकच्या छोट्या ड्रममध्ये तीव्र ज्वलनशील ऍसिड घेऊन त्या परिसरातील एका अंधाऱ्या कोपऱ्यात दबा धरून बसला होता. जशी ही दोन्ही मुलं त्याच्या जवळ आली तसा आरोपी श्रीराम त्यांच्या समोर आला. त्यानं तरुणीला अडवलं आणि तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तो तिला म्हणाला की तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू जर माझी झाली नाहीस तर मी तुला या जगात कोणाची येऊ देणार नाही. तरुणी काही समजण्याच्या आतच आरोपीनं आपल्या हातातील ड्रम मधील तीव्र ऍसिड तरुणीच्या दिशेनं फेकलं. ऍसिड अंगावर पडताच तरुणीनं वेदनेनं प्रचंड आक्रोश केला. ऍसिडच्या तीव्रतेमुळे तिची मान, पाठ, हात आणि दोन्ही पाय गंभीररित्या भाजले गेले. आपल्या मैत्रिणीवर जीव घेणा हल्ला होत असल्याचं पाहून शेजारी उभा असलेला आदर्श पांडे हा तात्काळ तिच्या बचावासाठी पुढे धावला. त्यानं आरोपीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र या झटापटीत आरोपीनं उर्वरित ऍसिड आदर्शच्या दिशेनंही फेकलं. त्यामुळे आदर्श देखील या हल्ल्यात जखमी झाला. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या या आरडाओरडामुळे परिसरातील काही नागरिक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांची चाहूल लागताच आरोपी श्रीराम यानं हातातील रिकामी बाटली व ड्रम तिथेच टाकून अंधाराचा फायदा घेत तिथून धूम ठोकली. स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवत रक्ताच्या आणि ऍसिडच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला आणि तिच्या मित्राला तात्काळ जवळच्या शासकीय ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि बंड गार्डन पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडित तरुणीवर तातडीनं वैद्यकीय उपचार सुरू केले. ऍसिड अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्यानं तरुणीची त्वचा मोठ्या प्रमाणावर भाजली गेली होती. तिची मान आणि पाठीचा भाग गंभीर जखमी झाला असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असली तरी तिला बऱ्या होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे तिचा मित्र आदर्श याच्यावरही उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झालं. ऍसिड हल्ल्यासारखा गंभीर गुन्हा शहराच्या मध्यवस्तीत घडल्यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्याला आणि गुन्हे शाखेच्या विविध पथकांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पुणे शाखेच्या पथकानं सर्वप्रथम घटनास्थळी पाहणी केली. तिथे पोलिसांना आरोपीनं गुन्ह्यात वापरलेला प्लास्टिकचा ड्रम मिळून आला. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली, मात्र रात्रीच्या अंधारामुळे आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेतली. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राच्या मोबाईलमध्ये कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यावरून पोलिसांना श्रीराम मधुसरणवर या संशयित आरोपीचं नाव आणि त्याचा मोबाईल क्रमांक मिळाला. पुणे शाखेच्या सायबर सेलनं आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना समजलं की गुन्हा केल्यानंतर आरोपीनं पुणे रेल्वे स्टेशन गाठलं होतं. रेल्वे स्टेशनवरील CCTV फुटेज तपासले असता आरोपी श्रीराम हा घाईघाईने एका एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना दिसून आला. तांत्रिक तपासावरून असं स्पष्ट झालं की आरोपी पुणे हुबळी चालुक्य एक्सप्रेसनं कर्नाटकच्या दिशेने पळून जात होता. आरोपी राज्याची सीमा ओलांडून पळून जाण्याच्या बेतात असल्यामुळे
पुणे पोलिसांनी अत्यंत हुशारीनं आणि वेगानं हालचाली केल्या. पुणे शाखेचे एक विशेष पथक तात्काळ खासगी वाहनानं आणि रेल्वेच्या मार्गानं आरोपीचा पाठलाग करण्यासाठी रवाना झालं. तसेच कर्नाटक पोलिसांशी आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्याचा हाय अलर्ट जारी करण्यात आला. पुणे पोलिसांचं पथक सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून होतं. चालुक्य एक्सप्रेस जशी कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर पोहोचली तसे तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आणि पुण्यातून पाठलाग करत आलेल्या गुन्हे शाखेच्या पथकानं रेल्वेच्या डब्यात शोध मोहीम राबवली. पोलिसांना पाहताच आरोपीनं पुन्हा एकदा पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुणे पोलिसांच्या पथकानं अत्यंत धाडसानं त्याला घेराव घालून हुबळी स्टेशनवरच बेड्या ठोकल्या. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला दुसऱ्या राज्यातून अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तात्काळ ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या धक्कादायक प्रकारानं पुणे पुन्हा एकदा हादरून गेलंय. असा कुठला गुन्हा नाही ज्याचा पत्ता पुणे नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.